नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज 5 जून ते 14 जूनपर्यंतचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 14 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील देवकुळ या गावामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डग यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन झालेले आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टी होणार. पंजाब डग यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डग यांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जूनपर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे. राज्यातील काही भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता दाट वर्तवली आहे. सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. या कालावधीत राज्यातील काही भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डग यांनी वर्तवली आहे. म्हणजेच जून महिन्यातच अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस होणार आहे. सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात मान्सून आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचपूर्वीच राज्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. भाजीपाला पिकासह अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका देवकुळी गाव या गावात पावसाचे आगमन झाले आहे. तर मित्रांनो, दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.